जागते रहो। नरेंद्र मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016ला सबंध भारतात नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला आणि रातोरात 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्यात आल्या। नागरिकांना या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती। यामुळे वर्षानुवर्ष घरात साठवलेल्या नोटा बाहेर काढाव्या लागल्या आणि सक्तीने त्या नोटा बँकिंग सिस्टीम मध्ये आल्या। काळा पैसा बाहेर यावा हा नोटबंदी मागचा मुख्य उद्देश होता। त्यामध्ये सरकारला किती यश आलं याबद्दल अनेक लोकांचे वेगवेगळे मत आहेत। मात्र नोटबंदीचा अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा फायदा जर कोणता झाला असेल तर तो म्हणजे नोटबंदीनंतर लोकांना बँकेत पैसे जमा करायची सवय लागली। बँकांच्या डिपॉझिट बेसमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली। एवढे डिपॉझिट गोळा करून ते तसेच ठेवून चालणार नव्हतं। बँकांना पैसे कमवायचे असतील तर कर्जाचं वाटप करणं गरजेचंच होतं। त्यामुळे मागच्या काही वर्षात कर्ज मिळवणं खूप सोपं झालंय। आपला क्रेडिट स्कोअर बरा असेल तर आता आपल्याला बँकांच्या मागे पळायची गरज नाहीये। कर्ज सहज मिळवणं शक्य झालंय। मात्र यामध्ये सगळ्यात बेसिक प्रश्न आहे तो म्हणजे कर्ज मिळतंय म्हणून गरज नसताना ते घेण्यात काही अर्थ आहे का, आणि कर्ज घ्यायचंच असेल तर त्याचं प्रमाण किती असावं। चला तर मग या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात घेतली तर ती चांगली असते, मात्र त्याचा अतिरेक केला तर तीच गोष्ट आपल्याला अडचणीत आणते। कर्जाचं देखील असंच आहे। कर्ज घेतल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही। विशेषतः भारतासारख्या अर्थव्यवस्थेत जिथे ॲसेटच्या किमती महागाईपेक्षा जास्त दराने वाढत आहेत, तिथे आपण पैसे साठवून ॲसेट खरेदी करू असा विचार केला तर आपण तो ॲसेट कधीच खरेदी करू शकणार नाही। मात्र कोणता ॲसेट खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं ते आपल्याला सगळ्यात आधी ठरवावं लागेल। यासाठी आपण ॲसेट्सचे 2 प्रकार समजून घेऊया। ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स आणि डेप्रिशिएटिंग ॲसेट्स हे ॲसेटचे 2 प्रमुख प्रकार आहेत। ज्या ॲसेटची किंमत वाढत राहते त्या ॲसेटला ॲप्रिशिएटिंग ॲसेट असं म्हणतात। उदाहरणार्थ घर हा ॲप्रिशिएटिंग ॲसेट आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्या ॲसेटची किंमत दरवर्षी कमी होते त्या ॲसेटला डेप्रिशिएटिंग ॲसेट म्हणतात। उदाहरणार्थ आज आपण 10 लाख रुपयाची कार खरेदी केली तर प्रत्येक वर्षी त्या गाडीची किंमत कमी होत जाईल, म्हणजेच कार हा डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे। कर्ज घेताना आपण एक थंब रूल वापरला पाहिजे, तो म्हणजे शक्यतो डेप्रिशिएटिंग ॲसेट खरेदी करण्यासाठी लोन घेऊ नये। आपण लोन काढून डेप्रिशिएटिंग ॲसेट खरेदी केला तर आपलं दुहेरी नुकसान होतं। एका बाजूला व्याजाचा खर्च तर दुसऱ्या बाजूला ॲसेटची कमी होणारी किंमत। कार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॉरेन ट्रिप या गोष्टी खरेदी करण्यासाठी शक्यतो लोन काढू नये असा आमचा सल्ला आहे। कोणत्या ॲसेटसाठी कर्ज घ्यायचं नाही ते आपल्या लक्षात आलं। आता आपण जास्तीत जास्त किती कर्ज घेतलं पाहिजे ते जाणून घेऊया। यासाठी आपण फॉर्म्युला नंबर 33चा वापर करू शकतो। फॉर्म्युला नंबर 33 नुसार आपण आपल्या पगाराचा 33% भाग दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला पाहिजे। तसेच जास्तीत जास्त 33%च भाग EMI साठी राखीव ठेवू शकतो आणि उर्वरित 34% पगार आपण बचतीसाठी वापरला पाहिजे। ही 34% रक्कम वापरून आपण FD, सोनं, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो। असं केल्यामुळे नक्की काय फायदा होतो ते आता जाणून घेऊया। आपण जेवढी रक्कम EMI साठी वापरतोय साधारण तेवढीच रक्कम आपण बचतीसाठी राखीव ठेवतो। त्यामुळे आपला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ वाढत जातो। दुर्दैवाने आपल्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली तरी आपण इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ विकून काही महिन्यांचे कर्जाचे हप्ते सहज भरू शकतो। आपण जर केवळ ॲप्रिशिएटिंग ॲसेटसाठीच कर्ज घेतलं आणि फॉर्म्युला नंबर 33चा वापर केला तर आपल्याला कर्जाचं टेन्शन घ्यावं लागणार नाही। दुर्दैवाने उत्पन्न बंद झालं तर नियोजन करायला थोडा वेळ मिळेल आणि ॲसेट विकण्याची नामुष्की ओढवणार नाही।